नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 15 वर्ष ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान होत्या. त्यांच्या सरकारच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष होता. रोषाची कारणं अनेक होती. या रोषाचा भडका उडाला आधी संदेशखाली प्रकरणामुळे आणि त्याच्यानंतर आरजी कार मेडिकल कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे. दोन्ही प्रकरणं महिलांच्या सुरक्षेशी, महिलांच्या आत्मसन्मानाशी निगडीत होती. या संतापाच्या भडक्यामध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार जळून खाक झालं. 9 मे 2026 रोजी शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ झालं आणि अवघ्या 2 महिन्याच्या आत राज्याच्या कायदा सुव्यवस्था या विषयावर खूप मोठं प्रश्नचिन्ह लागलं. बारुईपूर सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे शुभेंदू अधिकारी यांनी इतक्या तडफेने निर्णय घेतले, इतकी जबरदस्त कारवाई केली की 4 दिवसाच्या आत हे प्रश्नचिन्ह पुसून काढण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्यांनी जी कारवाई केली ती तडक योगी स्टाईलमध्ये होती. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. राज्यातला सत्ताधारी पक्ष कोणताही असो, मुख्यमंत्री कोणीही असो, गुन्हे घडणं काही बंद होत नाही. सरकारची मानसिकता केव्हा लक्षात येते, जेव्हा सरकार गुन्हेगारांबद्दल किती कठोर आहे हे जनतेच्या समोर येतं आणि ज्यांच्या विरोधात गुन्हे घडलेले आहेत म्हणजे जे पीडित आहेत त्यांच्याबाबत सरकार किती संवेदनशील आहे त्यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते. पश्चिम बंगालमध्ये बारुईपूर सामूहिक बलात्कार प्रकरण घडलं आणि हे प्रकरण घडल्यानंतर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी प्रचंड संवेदनशीलता दाखवली. त्यांनी पीडित मुलीच्या पालकांशी तात्काळ फोनवर संपर्क साधला आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं, त्यांना दिलासा दिला की लवकरात लवकर आरोपींना अटक करून त्यांना फासावर लटकवू. बारुईपूर बलात्कार प्रकरणाचा 72 तासामध्ये छडा लावा असे आदेश शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना दिला. त्यांनी अत्यंत परखड शब्दामध्ये सांगितलं की या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे हयगय झाली किंवा चुकारपणा झाला एकाही दोषी पोलिसाला सोडणार नाही. आणि याचे दुष्परिणाम 72 नाही फक्त 48 तासामध्ये जनतेच्या समोर आले. या संपूर्ण घटनाक्रमाने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की पश्चिम बंगालमध्ये फक्त सत्ता बदल झालेला नाहीये, मानसिकतेमध्ये सुद्धा बदल झालाय राज्यकर्त्यांच्या. सत्तेची सूत्र स्वीकारल्यानंतर भाजपच्या समोर पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठं आव्हान होतं ते पोलीस दलाचं म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं. 15 वर्षाच्या तृणमूल सरकारच्या कार्यकाळामध्ये पोलिसांचं तृणमूलीकरण झालं होतं. पोलीस ठाण्यांची पक्ष कार्यालय बनली होती आणि हे चित्र बदलणं भाजपला भाग होतं जर त्यांना राज्याचं चित्र बदलायचं आहे. गुंडांच्या बाबतीत सुद्धा हेच होतं. पश्चिम बंगालमध्ये सर्वात प्रथम होतं काँग्रेसचं सरकार, ते सरकार गेलं, डाव्यांचं सरकार आलं, डाव्यांचं सरकार गेलं, तृणमूलचं सरकार आलं आणि प्रत्येक वेळी काय झालं, जशी सत्ता बदलली त्या सत्तेसाठी जे गुंड काम करत होते त्यांनी फक्त खांद्यावर असलेला पक्षाचा झेंडा बदलला आणि नव्याने गुंडगिरी सुरू केली. भाजपने सत्ता स्वीकारल्यानंतर त्यांच्या सत्ता काळामध्ये हे प्रकार होणार नाहीत याची सुरुवातीपासून काळजी घेतली. गुंडपुंडांना ठोकायचं आणि ठेचायचं हे भाजपच्या सत्तेचं सूत्र राहिलेलं आहे, हे भाजपचं धोरण राहिलेलं आहे. तरी सुद्धा बारुईपूरमध्ये जी काही घटना घडली त्याच्यामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह लागलं. 24 परगणा या मुस्लिम बहुल जिल्ह्यामध्ये बारुईपूर हे क्षेत्र येतं आणि या क्षेत्रामध्ये 4 जुलै रोजी एक 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. मैत्रिणीसाठी दुकानात गिफ्ट घ्यायला गेलेली ही मुलगी घरी परतलीच नाही. 5 जुलै रोजी सूर्यपूर हाट इथे एका तलावामध्ये या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आणि त्याच्यानंतर संतापाचा जो काही भडका उडाला. संतप्त जमावाने रस्ता रोखला, रेल्वे रोखली. इंद्रजित मोंडल या तरुणावर जमावाचा संशय गेला. या तरुणाला जमावाने घेरलं, त्याला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये इंद्रजित मोंडल याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर जो तपास झाला त्याच्यामध्ये उघड झालं की या तरुणाचा त्या बलात्कार प्रकरणाशी दूरपर्यंत संबंध नव्हता. हा तरुण निष्पाप होता, निष्कलंक होता. 6 जुलै रोजी शवविच्छेदनाचा अहवाल आला. अहवालामध्ये स्पष्ट झालं की 12 वर्षाच्या या दुर्दैवी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि बलात्कारानंतर जिवंत असताना तिला पोत्यात टाकण्यात आलं आणि तलावामध्ये फेकून देण्यात आलं. माणुसकीला कलंक लावणारी घटना होती. शवविच्छेदन अहवालामध्ये उघड झालं की फुफ्फुसात जास्त पाणी गेल्यामुळे आणि अति रक्तस्रावामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अत्यंत वेगवान कारवाई केलेली दिसते. पोलिसांनी तात्काळ आजूबाजूच्या एरियातले सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये ही मुलगी एका निळी टोपी घातलेल्या व्यक्तीसोबत दिसली. पोलिसांनी या व्यक्तीचा छडा लावला. या व्यक्तीचं नाव प्रभास मोंडल असल्याचं उघड झालं. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत कुणी तोंड काळं केलेलं आहे त्या आरोपींबद्दल सुद्धा प्रभास मोंडलने पोलिसांना माहिती दिली. प्रभास मोंडलने 2 नावं घेतली, आनंद सरदार आणि दिवाकर सरदार. पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे या दोघांचा छडा लावला. याच्यातला जो आनंद सरदार आहे तो रिक्षा चालक आहे आणि पीडित मुलीच्या परिवाराशी याचा परिचय आहे. कदाचित याचमुळे ही मुलगी यांच्यासोबत जायला तयार झाली.
पोलिसांनी 48 तासामध्ये या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला, आरोपींची नावं बाहेर काढली. प्रभास मंडलला अटक केल्यानंतर ज्या ठिकाणी हा गुन्हा घडलाय त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अचानक प्रभास मंडलने एका पोलीस अधिकाऱ्याचं रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हे रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन तो पळत असताना पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केलं. म्हणजे पोलिसांनी सांगितलेली कथा आहे, या कथेवर कोणाचा विश्वास बसेल याची शक्यता कमी आहे. कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये नेमकं काय झालेलं असतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु जे काय घडलं त्याच्यामुळे पीडित मुलीच्या पालकांना प्रचंड मोठा दिलासा मिळालाय. हे पालक जेव्हा मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांना भेटले होते तेव्हा शुभेंदू यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की कठोरातली कठोर कारवाई आम्ही करू आणि या गुन्हेगारांचा फैसला करू. परंतु ती कारवाई इतक्या कमी काळात होईल याची अपेक्षा त्या मुलीच्या पालकांना सुद्धा नसेल. बारोईपूर सामूहिक बलात्कार प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिथे जाण्याची तयारी सुरू केली होती. परंतु त्याच्यानंतर त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की मला स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे, मला इथून बाहेर पडू दिलं जात नाहीये. म्हणजे ज्यांच्या सत्ता काळामध्ये भाजपच्या परिवाराशी संबंधित अनेक महिलांवर बलात्कार झाले, ज्यांच्या सत्ता काळामध्ये संदेशखाली बलात्कार प्रकरण झालं, ज्यांच्या कार्यकाळामध्ये आरजी कार मेडिकल कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण झालं, ज्यांच्या कार्यकाळामध्ये कॉलेजच्या हॉस्टेलांमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते घुसखोरी करत होते आणि तिथल्या मुलींना आपल्या वासनांचा शिकार बनवत होते, तरी ज्या शांत राहिल्या, तरी या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्या ममता बॅनर्जी यांची संवेदनशीलता या बारोईपूर सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर प्रचंड जागृत झाली होती. बारोईपूर सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या टोळीला प्रचंड उकळ्या फुटल्या असणार. त्यांना आनंद झाला असणार की शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारच्या विरोधात त्यांना एक कुलीत सापडलेला आहे. परंतु शुभेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांचा जो आनंद आहे तो फार काळ टिकू दिला नाही. 48 तासामध्ये त्यांनी गुन्हेगारांचा गेम वाजवलेला आहे. प्रभास मंडलच्या एन्काउंटरची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या एक नेत्या खासदार महुआ मोइत्रा यांनी एक्सवर एक पोस्ट केली. महुआ मोइत्रा या तळागाळामध्ये किती सक्रिय आहेत माहीत नाही, परंतु एक्सवर मात्र त्या प्रचंड सक्रिय असतात. पोस्टमध्ये त्या असं म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये चाललंय काय, पश्चिम बंगालचा उत्तर प्रदेश होत चाललेला आहे, पश्चिम बंगालमध्ये जंगलराज निर्माण झालेलं आहे. प्रभास मंडलच्या एन्काउंटर नंतर महुआ मोइत्रा यांना काय वाटतं हे फारसं महत्वाचं नाहीये. ज्यांनी आपली 12 वर्षाची कोळी मुलगी गमावली, ज्यांचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं, ज्या पालकांच्या काळजामध्ये आग लागली होती, त्यांच्या काळजाला या एन्काउंटरमुळे निश्चितपणे थोडासा थंडावा मिळाला असणार, त्यांना दिलासा मिळाला असणार आणि त्यांनी हा आनंद व्यक्त सुद्धा केलेला आहे. महुआ मोइत्रा यांचं दुःख आपण समजू शकतो. या प्रकरणाचं राजकारण करण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती, परंतु ते राजकारण करण्याची संधी त्यांना मिळाली नाही, हे त्यांचं दुःख आहे आणि ते दुःख त्यांनी एक्सवर पोस्ट करून व्यक्त केलेलं आहे. पश्चिम बंगालचा उत्तर प्रदेश होतोय म्हणून महुआ मोइत्रा यांची आगाग होते, त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. परंतु पश्चिम बंगालच्या जनतेला हेच अपेक्षित होतं, म्हणून त्यांनी ममता बॅनर्जी यांचं सरकार खाली खेचलं आणि सत्तेवर बसवलं भाजपला. कारण त्यांना अपेक्षित होतं की भाजपची सत्ता आल्यानंतर इथे शहाजहान शेख यांना ठेचलं जाईल, जहांगीर खान याची व्यवस्थित व्यवस्था लावली जाईल आणि ते होताना दिसतंय. म्हणून पश्चिम बंगालची जनता सध्या प्रचंड खुश आहे. उत्तर प्रदेशमध्ये हेच चित्र होतं योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्याच्या आधी. समाजवादी पक्षाच्या कार्यकाळामध्ये, सत्ता काळामध्ये महिलांची छेडछाड आणि बलात्कार या प्रकरणांचा पूर आला होता. योगी आदित्यनाथ जेव्हा सत्तेवर आले त्याच्यापूर्वी परिस्थिती अशी होती की महिलांना जर सुरक्षित राहायचं आहे तर त्यांना घरी बसणं भाग होतं. किमान 7च्या आत घरी परतणं त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक होतं, तेव्हाच त्यांच्या सुरक्षेची गॅरंटी होती. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आणि तेच चित्र आता पश्चिम बंगालमध्ये निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती आज इतकी चोख आहे की एखादी महिला मध्यरात्री सुद्धा घरी परतत असेल तरी ती सुरक्षित आहे. आणि त्याचं कारण 2017 ते 2025 या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 14,973 चकमकी झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी 6,473 अशा प्रकारच्या चकमकी आहेत ज्याला हाफ एन्काउंटर म्हटलं जातं. म्हणजे छेडछाड करणारा जो व्यक्ती आहे, महिलांचा विनयभंग करणारा जो व्यक्ती आहे, महिलांच्या पदराला हात घालणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या पायावर अशा ठिकाणी गोळी मारली जाते की ही व्यक्ती आयुष्यभर लंगडत लंगडत चालेल. आयुष्यभर त्या व्यक्तीला लक्षात राहील की आपण कोणाची तरी छेडछाड काढली होती, आपण कोणाचा तरी विनयभंग केला होता. योगींचा जो दरारा उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालेला आहे तो काही उगाच नाहीये. योगींनी आपल्या कार्यशैलीमुळे हे स्पष्ट केलेलं आहे, जर द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचा प्रयत्न कराल तर दुर्योधनाप्रमाणे तुमची मांडी फोडली जाईल आणि दुःशासनाप्रमाणे तुमचा हात उकडून फेकून दिला जाईल. जनता प्रचंड खुश आहे. महुआ मोइत्रा यांना काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे. जनतेला कायदा सुव्यवस्था आहे अशी खात्री असणं
हे फार महत्वाचं आहे. महुआ मोहिते यांचं काय, आज त्या एका पक्षात आहेत, उद्या दुसऱ्या पक्षात जातील. हे सामूहिक बलात्कार प्रकरणातले जे उरलेले आरोपी आहेत त्यांचा सुद्धा प्रभास मुंडल होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाहीये. शुभेंदू अधिकारी आहेत ते पीडित महिलेच्या परिवाराला निश्चितपणे न्याय देणार आहेत, ज्याप्रमाणे त्यांनी शब्द दिलाय. आता प्रश्न उरला इंद्रजित मोंडल याचा. या तरुणाचा या संपूर्ण प्रकरणाशी बिचाऱ्याचा काही संबंध नव्हता, तरी सुद्धा जमावाने त्याला घेरलं, त्याला ठेचलं, त्याला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये विनाकारण या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे गुन्हा कोणत्याही प्रकारचा असो, दोषींना सोडणार नाही हे पश्चिम बंगालच्या सरकारचं धोरण आहे आणि ते धोरण आता जोरदार राबवलं जात आहे. या लिंचिंग प्रकरणातल्या जवळजवळ 200 जणांची धरपकड झालेली आहे. या प्रकरणात सुद्धा जबरदस्त कारवाई सुरू आहे. तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था चूक ठेवायची असेल तर सरकारचा दरारा हवा. सरकारचा दरारा निम्म काम करून जातो. निम्म्या प्रकरणामध्ये फक्त तुम्हाला कारवाई करावी लागते. बाकीच्या लोकांना सरकारची जी दहशत आहे, सरकारचा जो दरारा आहे तोच पुरेसा असतो. आणि शुभेंदू अधिकारी त्याच मार्गावर चालतायत. शुभेंदू अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या मार्गावर चालतायत. त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था याच्यापुढे एकदम फिट अँड फाईन राहील याची जनतेला तरी पूर्णपणे शाश्वती आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.